इंट्रोवर्जन एक्स्ट्रोवर्जन हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे की जो आत्ता लोकांना कळायला लागलाय की अरे असे स्वभावांमध्ये जनरली माणसं मोडली जातात. पण त्या तालमीत त्या रिहर्सलमुळे मी जेव्हा माझ्या आयुष्यात खरी असणारे माझ्या मैत्रिणी बरोबर त्याचा परिणाम तिथे होणार आहे का की मी तिथे पण ते पटकन फेक करू शकेन का, किंवा मला माणूस म्हणून हे कळेल का की मी आता फेक हसते का खरी हसते. त्याची ती एक पांढरी पॅन्ट होती, त्याला आईने खालनं कट करून शिलाई मारून ती एक त्याची पांढरी पॅन्ट आणि त्याचा तो एक कॉलरचा पांढरी त्याची ती जर्सी असं मिळून असं घेऊन मी क्रिकेट शिकायला जायचे. माझा मेकअप म्हणजे डासांपासून वाचण्यासाठीचे क्रीम फासणे सुरक्षा कवच असतं ना तसं. माझा भाऊ इंजिनियर होता आणि त्यांनी 8वीत ठरवलं होतं की मला इंजिनियर व्हायचंय. त्या क्षणी मी ठरवलं होतं मला ते व्हायचं नाही. मी सुद्धा थेरपी घेतलेली आहे सायकॉलॉजिस्टकडनं, मी स्वतः थेरपी घेतली आहे आणि त्या क्षेत्रात मी शिक्षण जरी घेतलं होतं तरीही त्या थेरपिस्टला मेसेज करताना मी किती थरथरत होते आणि मला किती धैर्य एकवटून आणावं लागलं ते मला अजूनही आठवत आहे. मला आता या पॉडकास्टची सगळ्यात जास्त भीती तीच आहे, रील कट होणार 3 सेकंद काहीतरी बाहेर गेली किंवा काहीही. आपण चांगले रील्स कट करू, याच्यातले चांगले शॉर्ट्स घेऊया. उद्या जर एखाद्या आजी तुला पायऱ्या उतरताना दिसल्या तर तू काय म्हणता, आजी पिशवी द्या तुमच्या हातातली, तुम्ही उतरा. तिकडे तुम्हाला विचारायला लागतं मे आय हेल्प यू. मग ती व्यक्ती रिजेक्ट करू शकते, ती म्हणते नो. मग आपण उभं राहायचं असतं, आपण नाही ती पिशवी घेऊ शकत त्यांच्या हातातनं. तर मी आणि माझा पार्टनर, माझा नवरा, आम्ही दोघांनी साईक्ट नावाची एक कंपनी आमची सुरू केली. LLP फर्म आहे ती. सो सायकॉलॉजी आणि एज्युकेशन, साईक्ट. सो आपण इंग्लिशमध्ये म्हणतो आय एम साईक्ड अबाउट सर्टन थिंग्स. मला खूप एनर्जेटिक वाटतंय, मला खूप कुतूहल वाटतंय, अशा यांनी त्या साईक्ट या आम्ही नाव ते निवडलं. योगायोग म्हणजे एकाच दिवशी एकाच तारखेला मी तिकडे गॉड ऑफ कार्नेज हा प्रयोग करत होते आणि पुण्यात उच्छादचा प्रयोग, आणि मला असं झालं की ही ताकद आहे. हाय हॅलो नमस्कार. रोलिंग स्कोप या चॅनलवर मी रुचामुळे तुमचं मनापासून स्वागत करते. आणि त्यानिमित्त आपण एका छान यंग गोड हसऱ्या कलाकाराशी गप्पा मारणार आहोत आणि ती म्हणजे कौमुदी वलोकर. कौमुदीला आपण सगळ्यांनी बालकलाकार म्हणून बघितलंय. तुझ्या माझ्यात ही तिची सगळ्यात पहिली फिल्म आहे आणि त्यानंतर आपण तिला शाळामध्ये बघितलंय, मी वसंतराव देशपांडेमध्ये बघितलंय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांच्या घरात पोहोचलेली मालिका आई कुठे काय करते मध्ये आरोही कॅरेक्टरने ती सगळ्यांच्या मनात सुद्धा पोहोचली आहे. अशी ही कौमुदी. तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. खूप खूप आभार. आणि तू आली आहेस, नवीन वर्ष आहे त्यामुळे नवीन वर्षाचं तुला एक छान गिफ्ट रादनी या ब्रँडकडून. त्यांनी खास तुझ्यासाठी हँड पेंटेड ब्लाऊज त्याच्यामध्ये केलेले आहेत. आणि रादनीचं अजून एक स्पेशालिटी अशी म्हणता येईल की त्यांच्याकडे जे कुठले कुर्तीज आहेत ते युनिसेक्स असतात. जरी ते हँड पेंटेड असतील, कस्टमाइज कुर्ती सुद्धा त्यांच्याकडे मिळतात. त्याच्यामुळे डेफिनेटली तुम्ही सुद्धा रादनीकडून अनेक प्रॉडक्ट्स घेऊ शकता. त्याची लिंक, त्याचं सगळं जे काही माहिती आहे ते आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. थँक्यू सो मच. आणि थँक्यू रादनीला सुद्धा. आणि त्यांनी जरा विचार केला की तुझी पहिली संक्रांत आहे, त्याच्यामुळे तुझ्या पहिल्या संक्रांतीला अनुसरून सगळं त्यांनी दिलेलं आहे. सो आय होप की तुला हे नक्की आवडेल. वा. थँक्यू. त्यांना जास्त थँक्यू, कारण मग माझ्या आईचं आणि माझ्या सासूबाईंचं काम कमी झालंय या वर्षीच. थँक्यू सो मच. इथे ठेवू? हो, येस. सो आता जसं मी म्हणाले की तू बालकलाकार म्हणून सुरुवात केली आहेस, तर हे जेव्हा पहिल्यांदा बालकलाकार म्हणून तू गेलीस तुझ्या माझ्याच्या वेळी, तो अनुभव, तेव्हाची कौमुदी आणि आजची कौमुदी कशी आहे? बापरे. तेव्हाची कौमुदी आणि आत्ताची कौमुदी, मला असं वाटतं की ह्याच्यात खूपच बदल आहेत. म्हणजे व्हर्जन्स म्हणतो ना आपण आत्ता त्या मोबाईलच्या लँग्वेजमध्ये 2.0, 3.0 असे ते व्हर्जन्स आहेत. 5.0. हा, करेक्ट. ते तसे पुढे गेलेले आहेत. आता ते प्रत्येक वेळेला चांगलेच आहेत का, तर असं मला माहित नाही. म्हणजे हे मला असं वाटतं माझ्या आजूबाजूची जी माणसं आहेत ती जास्त त्याबद्दल कमेंट करू शकतील आणि सांगू शकतील, कारण त्यांनी हा प्रवास पाहिलेला आहे.
पण माझी सुरुवात मी 5 वर्षाची होते तेव्हापासून सुरू झाली नाटकात काम करण्याची. सो फिल्म जरी मी 8वीत असताना केली तरी नाटकातली सुरुवात ही 5वीतच झालेली आहे. आणि टिपिकल मुलींची आणि प्रत्येक घराण्यातली सुरुवात होते तशीच ती सुरुवात होती की गणेशोत्सवात आज आरतीला कोण येणार आहे ह्याची जी एक अनाउन्समेंट आपण माईक घेतो लहान मुलगा आणि तो देतो, तशीच माझी सुरुवात झाली. मुळात माझा जन्म नागपूरचा आहे. सो आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव व्हायचा. आमच्या घरासमोर एक खूप मोठा ग्राउंड होतं आणि मी टॉमबॉय होते. सो मी माझ्या मित्रांबरोबर क्रिकेट खेळायचे आणि फुटबॉल खेळायचे. मला एकही दोरीवरच्या उड्या किंवा लहान मुली जे खेळ खेळतात ते मला यायचेच नाही, कारण माझे सगळे आजूबाजूला मित्र होते. नो भातुकली वगैरे नाही, असे असले प्रकार मी केलेच नाहीयेत. ते वाईट आहे तसं माझं म्हणणं नाहीये, ते मी केलेले नाहीयेत, कारण माझे सगळे मित्र होते त्यामुळे मी क्रिकेट खूप खेळायचे. बऱ्याचदा माझे आई वडील असं म्हणतात की मी जर अभिनेत्री झाले नसते तर कदाचित मी क्रिकेटर झाले असते. अरे वा. मला त्यांनी फॉर्मल ट्रेनिंगला सुद्धा घातलं होतं. मी फॉर्मल ट्रेनिंगला जायचे. माझा मोठा भाऊ आहे, सो त्याची ती एक पांढरी पॅन्ट होती, त्याला आईने खालनं कट करून शिलाई मारून ती एक त्याची पांढरी पॅन्ट आणि त्याचा तो एक कॉलरचा पांढरी त्याची ती जर्सी असं घेऊन मी क्रिकेट शिकायला जायचे. आणि क्रिकेट शिकतानाच हे सगळं चालू झालं. मिमिक्री कर, कोणी दारावर काही विकायला आलं की मी माझ्या आजीला तसंच पुढे करून दाखवायचे. आणि मग आजीचं असं व्हायचं की हिचं काय आहे, ही बरोबर नकला करते. आणि संभाव ते आई वडील हुशार असल्या कारणाने त्यांना असं झालं की काहीतरी इंटरेस्टिंग आहे तर आपण हिला शिबिराला घालूयात. सो त्यांनी मला टिपिकल उन्हाळी शिबिर जे असतं तिथे घातलं. आणि त्या उन्हाळी शिबिर झाल्यानंतर मला तिथे नाटकाची खूपच मजा यायला लागली. आणि असं झालं की ते एक एनिवे नाटक पुढे ती संस्था करणार होती नागपूरला. माझा पहिला गुरु जो आहे रोशनदादा, मला आवर्जून त्याचं नाव घ्यायला आवडेल, कारण आज जी मी आहे ती त्याच्यामुळे आहे. आवाजाची फेक किंवा एकंदरीत स्टेजवर गेल्यानंतर काय करायचं हे जे काही मला त्याची आवड निर्माण झाली ती त्या माझ्या दादामुळे आहे. सो त्याचं एक नाटक येणार होतं, तो स्पर्धांसाठी नाटक पुढे एनरोल करणार होता. आणि तो म्हणाला की तो माझ्या आईवडिलांना म्हणाला हिला माझ्याकडे राहू देत, तिला ते बालकलाकाराचं मी काम देतो. आणि तिथनं सुरुवात झाली. आणि मग स्पर्धा आणि स्पर्धांची मजा ही जी शाळेत येते ती खूपच खूपच वेगळी असते ऍक्च्युली. सो नागपूरच्या सगळ्या आजूबाजूला आम्ही जाऊन काम करायचो. त्यावेळेला मी इतकी लहान होते की माझी आई माझ्याबरोबर यायची. आणि त्यावेळेला कसला आलाय मेकअप आणि काही नाही, जायचं काम करायचं मस्त घरी यायचं. पण नेमकं असं व्हायचं की स्पर्धा उशिरा सुरू व्हायच्या. काय एक साधारण 9ला सुरू झालंय तर मग पुढे पुढे जात राहायच्या, कधी कधी वेळेत नाही व्हायच्या. आणि मग आमचा नंबर रात्री 2ला आलाय असं बऱ्याचदा व्हायचं. मी शाळेत होते, मी लहान होते, तर मी माझ्या आईच्या मांडीवर कॉस्ट्युम विश्युम जे काय असायचं तो घालून झोपायचे. मेकअप वगैरे काही नसायचं, पण ना डास धावायचे अगं विजर. डास खूप चावतात. तर माझी आई, आता मला ब्रँडिंग नाही करायचंय, पण ते क्रीम सगळं जे आपलं असतं ते घेऊन माझा मेकअप म्हणजे डासांपासून वाचण्यासाठी जे क्रीम फासणे आहे, सुरक्षा कवच असतं ना तसं एक म्हणजे मी आलेली कळायचे माझ्या अंगाला एवढा त्याचा वास. सो ही माझी आणि माझ्या आईचा कायम आम्ही दोघी जेव्हा त्यावेळेला की आपण कशी सुरुवात केली याबद्दल जेव्हा आम्ही बोलतो तर तेच आठवतं. आणि तिथनं ती सगळी झालेली सुरुवात आहे. आणि मग आम्ही पुण्यात शिफ्ट झालो. पुण्यात माझे आई वडील, माझी आई डॉक्टर आहे, माझे वडील एका इन्स्टिट्यूटचे डिरेक्टर होते, ते प्रोफेसर आहेत, त्यांची PhD झाली आहे. आणि आम्ही पुण्यात शिफ्ट होण्याचा जेव्हा निर्णय घेतला तेव्हा मला अजूनही आठवतं की आईबाबांनी आम्हाला आमची परवानगी घेतली होती, माझ्या आणि माझ्या भावाची, की आपण असे असे शिफ्ट होतोय. कारण ध्यानीमध्ये सुद्धा नव्हतं की मी 7वीत होते, माझा दादा 10वीत होता, माझी आजी पण होती. आम्हाला बसवून हा निर्णय घेण्यात आला की आपल्यासाठी किती बदलणार आहे जग. कुठेतरी कोणीतरी मायग्रेट जेव्हा करतं कुठल्या तरी एका वेगळ्या शहरात कामानिमित्त जरी जात असेल तरी किती बदल होतो हे त्यांनी आम्हाला जाणीव करून दिली. आणि मला असं झालं की आता सगळी शून्यापासून सुरुवात करायला लागणार, कारण पुण्यात कुठे माहिती आहे की मी काम करते. मग आईने इथे येऊन पुन्हा शिबिर शोधलं माझ्यासाठी. मग माध्यम म्हणजे राधिका इंगळे त्यावेळेला माध्यम नावाने नाट्यशिबिर रंगवायची. सो मी तिथे गेले आणि तिथे माझा एक इन्स्ट्रक्टर दादा होता, अंकुर काकतकर, जो आत्ता डिरेक्टर आहे. तो म्हणला की तू एका ऑडिशनला ये. ऑडिशन्स काय असतात मला हेही माहीत नव्हतं.
कारण मी जायचे नाटकात काम करायचे, तालमी व्हायच्या, चोख, घरी बक्षिसाला विषय संपला. मजा. सो त्याने मला शिकवलं ऑडिशन्स म्हणजे काय, कॅमेरा म्हणजे काय, तिथे कशा पद्धतीने वेगळं काम करायचं असतं. आणि मला ते काम मिळालं आणि अशा रीतीने तुझ्या माझ्यात हा प्रवास माझ्यासाठी सुरू झाला, ज्याच्यात मी बालकलाकार म्हणून काम केलं. आणि ती फिल्म ही त्याच्यात सचिन खेडेकर होते, मृणाल कुलकर्णी, मृणाल मावशी होती, सुलेखा तळवळकर होते, मोहन जोशी होते. सो इतक्या दिग्गज कलाकारांबरोबर जेव्हा आपण मूडचे असतो तर तेही आपल्याला खूप सांभाळून घेतात. ते खूप नकळतपणे आपण शिकतो. त्यावेळेला कळत नसतं काहीच. त्यावेळेला मी त्यांच्याकडनंही शिकले असं म्हणण्यात काहीच अर्थ नाहीये. पण आता ते काम बघितल्यानंतर ते नाहीच आवडत ऑफकोर्स, कारण असं होतं की काय केलंय आपण, हे यापेक्षा खूप छान करू शकलो. एक्झॅक्टली. त्यावेळेला ती जाणीव नसते, पण त्यावेळेला जे करतोय ते आवडत असतं. आणि मला असं वाटतं ते कामातनं काम ही प्रोसेस घडत राहिली आणि असा तो प्रवास सगळा सुरू झाला. आणि मग तिथून तू आत्तापर्यंत सगळा प्रवास केलास आणि लोकांपर्यंत पोहोचली आहेस. प्रयत्न करते. नाही, खरंच आहे. कारण काय असतं की प्रत्येक कलाकाराबद्दल ना प्रेक्षकांच्या मनात काहीतरी ऍस्पेक्ट असतात. कौमुदी वलोकर बद्दल आजपर्यंत फक्त पॉझिटिव्हच ऐकलेलं आहे. पण हे खरं आहे की कधीही कुठलीही निगेटिव्ह कमेंट ऐकण्यात आलेली नाहीये, नॉट अ सिंगल. पण आता तू म्हणालीस की आई डॉक्टर, वडील डिरेक्टर, हे असं असताना तू ऍक्टर. हो हो. पण एक गोष्ट कौमुदीची आहे की शी इज अ गोल्ड मेडलिस्ट. तिने क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये तिचं शिक्षण पूर्ण केलंय. आणि जरी ती अभिनेत्री असेल तरी सुद्धा बेसिक एज्युकेशन कम्प्लीट करायचं हे तुला घरातून डेफिनेटली आलंच असेल आणि तू ते कम्प्लीट केलंस. त्याबद्दल काय सांगशील की कसा अनुभव होता तुझा हा? मला अजूनही आठवतंय, मी 8वीत 9वीत हे सगळे कॉन्व्हर्सेशन्स तेव्हा सुरू होतात की आता 11वी 12वीत सायन्स घ्यायचं का आर्ट्स, इथनं ते सगळी चर्चा सुरू होते. आणि माझा भाऊ इंजिनियर होता आणि त्यांनी 8वीत ठरवलं होतं की मला इंजिनियर व्हायचंय. त्या क्षणी मी ठरवलं होतं मला ते व्हायचं नाही. मला काय व्हायचंय हे माहित नव्हतं. बरं, का कुणास ठाऊक. एक इंजिनिअरिंग या विषयाबद्दल माझं काहीतरी होतं की हे मी होणार नाहीये त्या विषयाबद्दल. आणि मी हे इव्हेंच्युअली ते असं झालं की आता इंजिनियर नवराही नको, हे पुढे जाऊन तेही गणित, असं झालं. काय मला काही कोणीही इंजिनियर बद्दल माझं काही म्हणणं नाहीये. माझे खूप जवळचे मित्रमैत्रिणी इंजिनियर्स आहेत. ऑफकोर्स माझा सख्खा भाऊ इंजिनियर आहे. पण मला असं झालं की हे मला नाही करायचंय, मला काहीतरी वेगळं करायचंय. आणि मग माझे आई वडील म्हणाले की तुला अभिनय क्षेत्रात जर का जायचं असेल तर त्यात जाऊयात. ललित कला केंद्र असेल, NSD असेल, मग अशासारख्या ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत की जिथे नाटकाबद्दलचं प्रेम आणि त्या कलेविषयी जास्त शिकण्यात येईल, तसं काहीतरी शिक्षण घे. एक होतं की शिक्षण घ्यायचं का, तर हो, कुठलं घ्यायचं हा निर्णय तू घ्यायचास, असं कायम आमच्या घरी कुठलंही घे. आईबाबांचं असं आता बाबांची माझ्या PhD झालेली आहे. सो बाबा कायम म्हणायचे की मास्टर्सपर्यंत शिक्षण घेऊन बघा. आम्ही म्हणत नाही आहोत की ते कंपल्सरी करा. तुम्हाला ऑफकोर्स वेगळी अपॉर्च्युनिटी आली त्याकडे लक्ष द्या, ते तुम्ही करूच शकता. पण त्यांचा असा कल होता की शिक्षणाने एक डिसिप्लिन जे तुमच्या आयुष्यात येतं ना, आपण लेक्चर्सना जाणं असेल, जरी बंक करत असलो तरी काहीतरी एक सिस्टीम, त्या वर्षाला ती एक परीक्षा द्यायची असते, काहीतरी कम्प्लिशन असतं, काहीतरी बसून आपण पुस्तक आणतो. एक प्रकारची कम्युनिटी तुमच्या आजूबाजूला बिल्ड होते. कितीही नाही म्हटलं तरी तुम्ही त्या कॉलेजमध्ये जाता, बंक करायला गेलात तरी तुमच्या आजूबाजूला मित्रमैत्रिणी जमा होतात. तुम्हाला तिथल्या त्या विषयातले एक्सपर्ट्स भेटतात, तिथली विचारची देवाणघेवाण सुरू होते. सो मला असं वाटलं की मग मला डॉक्टर व्हायचं होतं. बरं. कारण आई एकतर डॉक्टर होती. मला काइंडनेस डिफाईन्स मी, असं मी बऱ्याचदा म्हणते, सॉरी इंग्लिशमध्ये बोलतीये, पण मला असं वाटतं की काइंडनेस हे फिलिंग, ही भावना ही खूप मला डिफाईन करते आणि मला त्या पद्धतीने वागायला आवडतं. मी प्रयत्न करते की आपण काइंड असावं जनरली दुसऱ्या माणसांबद्दल, कुठल्याही अनुभवांबद्दल. त्यामुळे संधी इतर माणसांना खूप दिल्या जातात बऱ्याचदा. प्रयत्न करते, प्रत्येक वेळेला तो काइंडनेस ठेवताच येतो असं नाही. कधी कधी माझाही तोल सुटतो, ताबा सुटतो, पण जनरली मला काइंड राहायला आवडतं. त्यामुळे त्याच भावनेतनं बहुतेक मला डॉक्टर व्हायचं होतं. पण माझी आई डॉक्टर असल्यामुळे ती मला म्हणाली की तुला अभिनय आणि डॉक्टर या दोन्ही गोष्टी सातत्याने करता येणार नाही, कारण डॉक्टरी ही असा तो पेशा आहे की जिथे अभ्यास खूप करायला लागणार आहे. बरोबर. कारण कोणाचा तरी जीव तुझ्या हातात असणार आहे.
सो तिथे असं नाही होणार की लेक्चर मिस केलेत आणि तू तालमींना गेली आहेस किंवा लेक्चर मिस केलेस आणि तू शूटिंगला गेली आहेस. मग कुठेतरी डॉक्टर हे क्षेत्र जर घ्यायचं नसेल तर मग 11वी-12वी सायन्स करून काय उपयोग आहे. कारण मला बायोलॉजी मी बायोलॉजी करू शकणार नव्हते. इंजिनिअरिंग, मला फिजिक्स मॅथ अजिबातच आवडत नसल्यामुळे तो विषय संपला. आणि माझे वडील जे होते ते ऑफकोर्स आर्ट क्षेत्रातच कार्यरत आहेत. ते प्रोफेसर हे एका सोशल वर्क कॉलेजचे आहेत. त्यामुळे तो माझ्याकडे ऑलरेडी ती फील्ड, मला त्याबद्दल माहिती होतं की सोशल वर्क म्हणजे काय, सोशॉलॉजी म्हणजे काय, सायकॉलॉजी म्हणजे काय, इकॉनॉमिक्स म्हणजे काय, हे विषय ऑलरेडी माझ्या घरी होते कारण माझे वडील त्या क्षेत्रातले आहेत. फिलॉसॉफी म्हणजे काय. सो असं नव्हतं की याबद्दल माहिती नव्हती. बरोबर. आणि मग मला असं झालं की ठीक आहे, पण 11वी-12वी सायकोलॉजी हा विषय घेऊन बघूयात. आणि म्हणून आर्ट्स घेतलं गेलं. आई बाबा कायम म्हणत होते की ही परीक्षा देऊन बघ. मी काम सातत्याने करत होते. मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये होते पुण्यातल्या. सो ऑफकोर्स नाटकांमध्ये काम प्रचंड करत होते. आमची एक पुण्यात संस्था होती, त्यांच्याकडनं एक्सपेरिमेंटल नाटकांमध्ये, प्रायोगिक नाटकांमध्ये काम करत होते. ग्रिप्सच्या नाटकांमध्ये बरीच काम करत होते. कारण महाराष्ट्र कल्चरल सेंटर बरोबर 10वी झाल्यानंतर आईने सगळीकडेच हे केल्यामुळे 10वी झाल्यानंतर असं झालं की चला ग्रिप्समध्ये पण जाऊया. ग्रिप्स त्यामुळे सगळीकडे सगळं काम चालू होतं. आणि असं होतं की नाही, पण लेक्चर अटेंड करूच शकतेस ना, तालमी संध्याकाळी आहेत ना, मग जा की सकाळी कॉलेजला जाऊन बस, काय होईल बघ. मग असं झालं की ती गोडी निर्माण व्हायला लागली. आणि मला ऐकण्याची आवड आहे, ऐकून घेण्याची. सो मला इन जनरलही कोणी बोलत असेल, मी आत्ता जे करते ते मला फार आवडत नाही, मी बोलतेय मला फारसं, इफ गिव्हन अ चॉईस, मी ह्या बाजूला फारशी नसते, मी त्या बाजूला असते. ओके. सो मला ऐकून घ्यायला आवडतं. कोणीतरी काहीतरी त्यांच्याबद्दल सांगत असेल तर मी स्वतःला लिस्नर असं म्हणते, कारण मला खरंच आवडतं. मला ऑब्झर्व करायला आवडतं. मी इंट्रॉस्पेक्ट खूप करते, स्वतःमध्ये विचार करते की आपण असे वागलो काय हे ते. सो मला असं वाटतं त्यामुळे सायकॉलॉजी आणि या सगळ्या शब्दांचा खूपच खूपच जवळचा संबंध आहे. आणि मग असं झालं की ठीक आहे, घेऊया शिक्षण. आणि ते हळूहळू घेत गेले. मी काही ठरवलं नव्हतं की मला मास्टर्स करायचं आहे सुरुवातीला, अगदी फ्रँकली सांगेन. मला असं होतं की बघूयात. मग बऱ्याचदा असेही झाले की फिल्म, म्हणजे आता तू जसं म्हणलीस तशी शाळा ही फिल्म मी 12वीत असताना केली आहे. ज्या वेळेला घरचे म्हणतात की अभ्यास आहे की अभ्यास कर, मला आई बाबा म्हणले नाही, अभ्यास कर शिवाय हेही कर, काहीच प्रॉब्लेम नाही, तुझं हे आवडीचं क्षेत्र आहे. माझे आई वडील स्वतः कॉलेजमध्ये येऊन सांगायचे की एवढे दिवस माझी मुलगी शूटिंगला असणार आहे, मला माहिती आहे तिचं कॉलेज बुडणार आहे, ती काही बाहेर जाऊन मजा करत नाहीये, ती तिचा अनुभव घेते. आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही ॲज पेरेंट्स म्हणून तिच्याबरोबर आहोत. सो तो अनुभव तिला घेऊ देत आणि तिला तेही करायचं आणि हेही करायचं आहे, त्या दोन्ही गोष्टी करू देत. आणि मला असं वाटतं हे घरनंच आल्यामुळे मला त्या दोन्ही गोष्टी कायम करत राहायच्या होत्या आणि मी त्या करत आली आहे. एक गोष्ट करायला लागले की मला बोर होतं असं मला लक्षात आलंय. मला असं वाटतं की नाही, आपल्याकडे 2च तास आहेत तालीम करायला, मग 2 तास चोख तालीम करायची आहे, 2 तास चोख रियाज करायचा आहे. पण आता 1च तास मिळणारे नोट्स कम्प्लीट करायला, तर मग ते त्यावेळेला ढापढाप करून मोकळं व्हायचं. पण ते नोट्स तू थेट गोल्ड मेडल पर्यंत नेलेल्या आहेस, त्या अशाच नोट्स झाल्या नाहीयेत. पण आपण जेव्हा मागे बोललो तेव्हा तू हे सांगितलंस की तुझा जो विषय होता, जो प्रेझेंट केलेलास, तो काहीतरी फार वेगळा विषय होता. तो विषय मला ऐकायला, म्हणजे मी त्याच्याबद्दल काही बोलत नाही, तू डिरेक्टली सांग की तो काय विषय होता, कशामुळे तुझ्या हातात ते गोल्ड मेडल आलेलं आहे. नाही, मला असं वाटतं गोल्ड मेडलचं कारण हे माझे शिक्षक सुद्धा आहेत. कारण मी जसं म्हटलं की मला ऐकायला खूप आवडतं, मी मनापासून ऐकते. मी बऱ्याचदा फक्त लेक्चरमध्ये जाऊन बसायचं आणि मला असं व्हायचं की आपल्याला किती माहिती नाहीये सायकॉलॉजी या विषयाबद्दल. ह्याने मी खूप फॅसिनेट व्हायचे. ह्या गोष्टीने मला असं व्हायचं की आपले विचार आणि कोणीतरी ऑलरेडी माणसांबद्दलचे विचार हे मांडून ठेवले आहेत. फॉर एक्झाम्पल, अगदी सोपं सांगायचं झालं तर आपण राशी आपल्या आयुष्यात असतातच, आपण म्हणतो सन सायन्स, झोडियाक सायन्स, काय मून सायन्स, राशी. तर त्याच्यात असं होतं की अरे तुझी माझी राशी सेम म्हणजे आपण सिमिलर आहोत का, हा जो विचार एक येऊन जातो आपल्या मनात की अरे तुझी पण काय तूळ आहे रास, माझी पण तूळ आहे, आपण सिमिलर आहोत का गं, मग आपण बॅलन्स्ड आहोत का पर्सनॅलिटी म्हणून, हे जे एक येतं. तर मला म्हणायचं की हा अवेअरनेस किंवा हे नॉलेज आपल्याला जर का मानसशास्त्र ह्या विषयातलंही यायला लागलं
तर आपला इतरांबद्दल म्हणजे आपण इतरांबद्दल जे मत मांडतो किंवा जे मत करून घेतो बऱ्याचदा, जे कधी कधी चुकीचं असतं, कधी कधी चुकीचं असेल तरच प्रॉब्लेम असतो, बरोबर असेल तर अडचण येत नाही. तर मला असं वाटतं की त्याबद्दलचा अवेअरनेस मानसशास्त्र आपल्याला देतं. सो म्हणून मला बऱ्याचदा असंही वाटतं की शाळेत का सायकॉलॉजी हा विषय शिकवला जात नाही. सायकी ज्याला मी इंग्लिशमध्ये म्हणतो, सायकी ही आपण जन्मापासून आपल्यात असतेच की, ती प्रगल्भ होत असते कुठल्या कुठल्या एक्सपिरियन्सेसनी. रिसर्च करताना मी जरी मास्टर्स माझं क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये स्पेशलायझेशन होतं, पण मला असं वाटलं की मला कलाकारांवर रिसर्च करायचा आहे. आम्हाला रिसर्च हे काय शेवटच्या सेमिस्टरमध्ये रिसर्च करायला लागायचा. आणि मग कारण मी एक स्वतः लहानपणापासून कला या क्षेत्रात काम करत असल्यामुळे मला कायम असं वाटायचं की कलाकारांना इमोशन्स, एक्सप्रेशन्स याची खूप जास्त सवय असते. कारण आम्ही ते ट्रेनिंगचा आमचा भाग असतो. कला किंवा नाटकात काम करताना बऱ्याचदा आपण कसे व्यक्त होतो, कुठे होतो, का होतो, या सगळ्या गोष्टींचा कलाकारांना लहानपणापासूनच जर तुम्ही काम करत असाल तर तो सराव होत असतो. तर मला असं वाटायचं की याचा परिणाम मग तुमच्या वैयक्तिक आयुष्यात पण होतो का, कलाकार जर तुम्ही असाल तर. आणि इथनं ती सुरुवात झाली. हा प्रश्न मला पडला आणि मी आमच्या शिक्षकांना म्हणाले की मला कलाकारांवर रिसर्च करायचा आहे. मग असं झालं की काय विषय पण म्हणजे काय तू तपासणार आहेस. तर मी त्यांना म्हणले की हीच डिग्री मला तपासून बघायची आहे की जर तुम्हाला तुमच्या काय म्हणत प्रोफेशनचा भाग म्हणून इमोशन्स, एक्सप्रेशन्स, त्याची फिजिकॅलिटी या सगळ्या गोष्टी जर असतील तर त्याचा इम्पॅक्ट, आणि हे आम्ही सगळं खोटं करतोय, म्हणजे मी खोटं हसणार, बरोबर आहे, मी खरी हसणार आहे ऑफकोर्स, पण ते सगळं आभास आहे, मेकिंग इट बिलीव्ह जसं आम्ही त्याला म्हणतो, टू मेक इट बिलीव्ह. तर ते जे आहे, पण त्या तालमीत, त्या रिहर्सलमुळे मी जेव्हा माझ्या आयुष्यात खरी हसणार आहे माझ्या मैत्रिणीबरोबर, त्याचा परिणाम तिथे होणार आहे का, की मी तिथे पण ते पटकन फेक करू शकेन का, किंवा मला माणूस म्हणून हे कळेल का की मी आता फेक हसते का खरी हसते. ऍक्च्युली ज्याला आम्ही इमोशनल लेबर असं म्हणतो, जे फेकिंग याच्याशी निगडीत आहे. म्हणजे आपण एखाद्या हॉस्पिटॅलिटी डिपार्टमेंटचा जर एअर हॉस्टेस, तुम्ही किती अरे पाणी का देत नाही तरी त्या येस मॅम आय विल गिव्ह यू, डोंट वरी. मला असं होतं की तिलाही राग येत असेल कधीतरी की अहो नाही संपलंय पाणी फ्लाईटमधलं, मी कुठून देऊ तुम्हाला. पण ती आपल्याशी उद्धटपणे नाही बोलत. आणि मला असं होतं काय कसं म्हणजे ती अभिनयच करते ना कुठेतरी. त्याला इमोशनल लेबर अशी सायंटिफिकली सायकॉलॉजीमध्ये टर्म आहे. सो मी हा अभ्यास केला की हे जे इमोशनल लेबर आहे, जे हॉस्पिटॅलिटी किंवा ॲक्टर्स जनरली एक्सपिरियन्स करतात त्यांच्या खऱ्या आयुष्यात, त्याचा परिणाम त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातवर होतो का, आणि होत असेल तर तो कसा होतो, आणि ते कमी जास्त आपण करू शकतो का, त्याच्यासाठी कलाकारांनी काय करणं अपेक्षित आहे त्यांच्या खऱ्या आयुष्यात. सो असा मी तो रिसर्च केला होता. तू आता आपण कलाकारांबद्दल बोलतो तर मला एक प्रश्न नेहमी असतो, कदाचित कुठेतरी विचारलाही गेला असेल, आपण जेव्हा या इंडस्ट्रीमध्ये येतो ना, कुठल्या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला अगदी रेग्युलर काम मिळेलच असं नाही, तर सायकोलॉजी क्षेत्रात आहेस म्हणून विचारते. जेव्हा काम मिळत नाही ना तेव्हा खूप जण डिप्रेस होतात, आणि एकदा नेमफेमची सवय लागली, अनफॉर्च्युनेटली हे आहे सत्य, पण सवय लागली ना की त्यातून तुम्ही बाहेर थोडेसे गेलात की तुम्हाला मेंटली प्रचंड त्रास होतो. तर मग जेव्हा आपल्याकडे काम येत नाही, किंवा असं होतं की काम येऊन मध्ये बराच गॅप गेलेला आहे, त्या मोमेंटला कलाकारांनी स्वतःशी कशा पद्धतीने डील करावं. म्हणजे बिंग एक सायकोलॉजिस्ट म्हणून मी तुला हा प्रश्न विचारते की तू कलाकारही आहेस आणि दोन्ही बाजू तुला माहिती आहे त्याच्या. बरोबर. मी आता सायकोलॉजिस्ट म्हणून सुद्धा विचार करतेय, आणि मी स्वतःही अनुभवलंय ना एक कलाकार म्हणून. मला कामातनं काम जरी मिळत असलं तरी ते काम पुढचं कधी येईल ह्याच्यात केलेला काळ पुष्कळ असतो, तो मी अनुभवलाय. आणि जरी मी सायकोलॉजी माझ्याकडे दुसरा काय, मी त्याला अजिबात बॅकअप प्लॅन इतर म्हणत नाही. बऱ्याचदा मी सुद्धा अनेक कामांना नाही म्हणली आहे. त्याच्यातनं पण असं होतं की दुसरं काम यायला वेळ लागतो, की आता मला हे काम नाही करावं असं वाटत आहे, ही भूमिका मला आता नाही करावीशी वाटत आहे. पण मग असं होतं की हिला काम नाही करायचंय का, आणि मग एका आपण चुकून कामाला नाही म्हणतो, त्याच्यानंतर दुसरं काम जनरेट व्हायला खूप वेळ लागतो. पण त्या वेळेला तुम्ही स्वतःशी काय पद्धतीने बोलताय, तुमच्या आजूबाजूची माणसं तुमच्याशी काय पद्धतीने बोलताय, ह्या गोष्टींवरती सगळं अवलंबून असतं. डिप्रेस वाटतं असं जे तू म्हणलीस,
मला की असं नाही वाटतं मिळत काम आता, मग Correct. काय करायचंय पुढे, मग Correct. संपलं का, असं सुद्धा अनेक Correct. कलाकारांना वाटतं. आणि अनफॉर्च्युनेटली अनेक कलाकार मग स्वतःच्या हाताने स्वतःचं आयुष्य संपवतात. Yeah. हे घडतंय आपल्याकडे, हो, आज हो, हे घडतंय. हो. म्हणजे दुर्दैवी परिस्थिती आहे, पण घडतंय. Yeah. तर तू कसं सांगशील की कलाकारांना हे बॅलन्स करा, किंवा काय याचं सोल्युशन सांगते? मला असं वाटतं एकतर त्याची पहिली सुरुवात किंवा पहिली पायरी हीच आहे की त्याच्याबद्दलचा अवेअरनेस असणं की आपण स्ट्रगल करतोय. मी स्ट्रगल म्हणजे मी स्ट्रगलिंग ॲक्टर या आस्पेक्टनी त्याबद्दल बोलत नाहीये, पण मला या गोष्टीचा त्रास होतोय हे स्वतःला एक्सेप्ट, आपण जे मगाशी बोलत होतो की हे एक्सेप्ट करणं, आणि आता हे मला झेपत नाहीये आणि मला कोणाची तरी मदत हवी आहे ह्याची जाणीव असणं आणि ती मदत मागणं. कारण बऱ्याचदा सुरुवात आपण ऑफकोर्स आपल्या आईवडिलांपासून करतो, कदाचित त्यांच्याशी बोलतो. दुसरी पायरी असते आपण मित्रमैत्रिणींशी बोलतो, नवरा बायको पार्टनर्स असतील त्यांना सांगतो की अरे काम येत नाहीये, मला खूप लो वाटतंय, मला असं वाटतंय ना माझ्यात काहीतरी कमी आहे. बरं, आमच्या क्षेत्रात असं आहे की काय कमी आहे हे तुला शेवटपर्यंत कळत नाही. तुला तो रोल का नाही मिळाला? तुझ्या लुक्समुळे, तू कशी दिसतेस यामुळे नाही मिळाला? तू कामात कमी आहेस म्हणून नाही मिळाला? का त्यांना तू आवडली नाहीस म्हणून नाही मिळाला? हे तुला शेवटपर्यंत कळत नाही. आणि जेव्हा मग मी घरी बसून हा विचार करते तेव्हा या सगळ्या गोष्टींचा मला कॉम्प्लेक्स येणार आहे की अरे मग बहुतेक मी ना गोरी आहे, किंवा अरे यार मी बहुतेक सावळी आहे. कधी कधी जास्त गोरा असण्याचाही प्रॉब्लेम असू शकतो, सावळ असण्याचाही प्रॉब्लेम असू शकतो. माझा आवाज पातळ आहे का, माझा आवाज जाड आहे का, मी बारीक दिसते का, किंवा मी जाड दिसते का, किंवा मी उंच आहे का, किंवा मी चांगले कलाकारच नाही, मला अभिनय येत नाही. इथपर्यंत ती जर्नी मीही माझी सुद्धा गेलेली आहे. आय हॅव बीन ऑन दॅट साईड, म्हणून मी हे आपण बोलू शकते. पण अशा वेळी एकतर मी ज्या गोष्टी केल्या त्याबद्दल मी सांगू शकते. एकतर रियाज करत राहणं. प्रत्येकासाठीचा रियाज हा वेगवेगळा असतो. मी म्हणत नाही की मी रोज स्वतः उठून सेल्फ टेप करते किंवा कॅमेरा लावून मोनोलॉग्स पाठांतर करते, असं होतंच असं नाही. पण काहीतरी चांगलं बघत राहणं, काहीतरी कन्झ्युम करत राहणं कुठल्या तरी पद्धतीने, आणि एका पॉईंटला त्यातनं जर बाहेर निघता नाही आलं तर फॉर्मल मदत घेणं, म्हणजे सायकॉलॉजिस्टना भेटणं. बरेच लोकांना असंही वाटतं की सायकॉलॉजिस्ट हा डॉक्टर आहे, तर तो डॉक्टर नाही. सायकॉलॉजिस्ट हा तुम्ही त्याच्याशी जाऊन बोलणार आहात. मग असं होतं की बोलून गणितं सुटणार आहेत, तर मग मी माझ्या मित्रांशी बोललो की, मग मित्रांशी बोलण्यात आणि तुमच्याशी बोलण्यात फरक काय हाही प्रश्न असतो. पण मित्रांशी बोलणं ही पहिली पायरी आहेच, मी म्हणलेच मित्रांशी बोललंच पाहिजे. पण बऱ्याचदा कोणीतरी ती दुसरी बाजू, त्या दुसरा पर्स्पेक्टिव्ह आपल्याला देणं गरजेचं असतं, आणि ती मदत मागणं. मला आज गरज हवी आहे, मला आज मदत हवी आहे, मला गरज आहे आणि म्हणून मी मदत मागणार आहे. आणि हे किती अवघड आहे हे मी समजू शकते, कारण मी जसं म्हणले मी त्या बाजूला सुद्धा होते. मी सुद्धा थेरपी घेतलेली आहे सायकॉलॉजिस्टकडनं, मी स्वतः थेरपी घेतली आहे. आणि त्या क्षेत्रात मी शिक्षण जरी घेतलं होतं तरीही त्या थेरपिस्टला मेसेज करताना मी किती थरथरत होते आणि मला किती धैर्य एकवटून आणावं लागलं होतं हे मला अजूनही आठवतंय. मला सगळं माहिती आहे की ती काय करणार आहे, कारण माझं शिक्षण त्यातलं झालेलं आहे. बरोबर. पण तरीही मला असं होतं की कशाला, मी करते की माझं डील, काहीच प्रॉब्लेम नाही, काहीच. हे जे आपण खोटं स्वतःची समजूत घालतो ना, ह्याची गरज नाही आहे आत्ता. ओके, मला त्रास होतोय, हो मला वाईट वाटतंय, हो मला खूप रडायला येतंय, बहुतेक आत्ता मला याच्यातनं कसं बाहेर पडावे कळत नाहीये, चालेल मी मैत्रिणीला फोन करते. ठीक आहे, मैत्रिणीशी बोलून विषय वेगळाच राहिला, पण 2 मिनटं बरं वाटलं, पण आता काय करू? सायकॉलॉजिस्टला फोन करा, सायकॉलॉजिस्ट शोधा. आणखीन एक खूप महत्त्वाचा मुद्दा, आता तू बोलतेस म्हणून, सायकॉलॉजिस्टशी कसं बोलावं किंवा हाच आपल्यासाठी योग्य आहे हेही कळायला थोडा वेळ लागतो. सो आज जर कदाचित तुम्ही पहिल्यांदाच सायकॉलॉजिस्टना कडे जाणार असाल, मग आता फॉर एक्झाम्पल तू आणि मी आज पहिल्यांदा भेटलोय, याआधी मला आपण कधीच भेटलो नाही, पण मला कदाचित तुझ्याशी बोलताना कम्फर्टेबल नाही वाटणार. याचा अर्थ थेरपी चुकीची असा होत नाही. मला म्हणायचंय दुसऱ्या कोणाशी तरी बोलून बघा, कारण ते ट्युनिंग जमायला, तो रॅपो बिल्ड जे आम्ही म्हणतो त्यालाही वेळ लागतो. आज आपल्याला आपला फॅमिली डॉक्टर असतो, आपल्या आईवडील आपल्याला त्याच्याकडे घेऊन जातात, पण तो इतके वर्ष त्याला सगळी हिस्ट्री माहिती आहे म्हणून आपल्यासाठी तो छान वर्क करू शकतो. पण तो फॅमिली डॉक्टर निवडायला तसाच तो फॅमिली सायकॉलॉजिस्ट किंवा फॅमिली थेरपिस्ट एक प्रत्येकाकडे असावा.
जो निवडायला थोडेसे ट्रायल अँड एरर द्या प्रत्येकानेच. अरे थेरपी बोर आहे किंवा थेरपी बोलून काही होत नाही हे म्हणणं थोडंसं आपण टाळून जर का थोड्या अप्रोचेस, वेगवेगळ्या पद्धती आहेत, वेगवेगळ्या अप्रोचेस आहेत थेरपीला, तशा पद्धतीने तिथे मला असं वाटतं जायला हवं आणि त्या गोष्टीकडे बघायला हवं. हो, म्हणजे हे खरं आहे की आपण म्हणजे तू म्हणतेस की डॉक्टर नाही, पण मी म्हणेन की सायकोलॉजिस्ट हे मनाचे डॉक्टर असतात. एका मुमेंटला म्हणायला हरकत नाही, कारण ते कुठेतरी तुम्हाला हील करतात. म्हणजे प्रत्येकाचे जरी वेगळे असतील तरी तुम्हाला त्यांच्याशी बोलून छान वाटतंय ना. मेन काही वेळेस असं सुद्धा असतं ना की फिजिकली आपल्याला बरं वाटत नाही, पण डॉक्टरांकडे गेलो आणि त्यांचा चेहरा बघूनही वाटतं की करेक्ट बरं. तसंच ह्या डॉक्टरांचं होतं, त्यामुळे मला ते मनाचे डॉक्टरच वाटतात एका अर्थी, की सगळेच सायकोलॉजिस्ट, कारण बिचारे प्रयत्नच करत असतात की तुमच्या मनात काय चुकीचं आहे ते बाहेर काढा आणि जे छान आहे ते सगळं राहू द्या किंवा अजून छान तुमच्यामध्ये येऊ द्या. सो माझ्या मते तरी हे सायकोलॉजिस्ट मनाचे डॉक्टर हे असं फार लहानपणापासून रुजलेलं असं म्हणू शकतो. पण यानंतर सुद्धा तू एक वेगळा प्रयत्न केलास, तू तिथेच थांबली नाही. तो वेगळा प्रयत्न काय आहे तुझा? मी जसं म्हणलं की सायकोलॉजी आणि अभिनय या क्षेत्रात मला निवड कधीच करायची नव्हती. मुळात मला काय असंही वाटतं की मी अभिनेत्री आहे हे मी निवडूच शकत नाही, कारण मला कोणीतरी काम देणं अपेक्षित आहे. मी जसं म्हणले त्याला ते माझं काम आवडणं अपेक्षित आहे. ह्याच्यात खूप गोष्टी, ती मोठी एक चेन आहे. सो मला अभिनय करायला आवडतो, पण म्हणून मी अभिनेत्री आहे का तर मला माहित नाही. त्याच्यात ऑफकोर्स आहे. सो सायकोलॉजी क्षेत्रात मला त्यामुळे काम करत राहायचं होतं. तर मी आणि माझा पार्टनर, माझा नवरा, आम्ही दोघांनी साईक्ट नावाची एक कंपनी आमची सुरू केली. LLP फर्म आहे ती. सो सायकॉलॉजी आणि एज्युकेशन, साईक्ट. सो आपण इंग्लिशमध्ये म्हणतो आय एम साईक्ड अबाउट सर्टन थिंग्स. मला खूप एनर्जेटिक वाटतंय, मला खूप कुतूहल वाटतंय, अशा यांनी त्या साईक्ट या आम्ही नाव ते निवडलं. आणि त्याच्यात आम्हा दोघांनाही असं वाटलं की आता थेरपी प्रत्येकाला गरजेची आहेच असं नाही. प्रत्येक माणसाला जाऊन काहीतरी हील करायचंय असं नाही स्वतःला. तर आत्ता कोणीतरी एक फक्त ऐकून घेणारा हवंय, कोणीतरी कदाचित पर्स्पेक्टिव्ह देणारा हवंय. राईट ऑर रॉंग किंवा डावीकडे जाऊ का उजवीकडे जाऊ, तर त्याचं उत्तर हवंय की नाही, मला रस्त्यावर मी आहे, मला सांगा. तर कधी कधी हँडहोल्डिंगची सुद्धा गरज पडते. त्यामुळे मग आमचं असं झालं की ठीक आहे, मग आपण काय करूयात. तर मग आम्ही आता एकमेकांना, मी स्वतः त्या कंपनीत काम करते, तर आम्ही एकमेकांना इमोशनल पार्टनर्स, थिंकिंग पार्टनर्स, फीलिंग पार्टनर्स असं म्हणतो, की जे ऍक्सेसेबल वाटतात या शब्दांमुळे. आता जर मी तुला म्हटलं मी तुझी थिंकिंग पार्टनर म्हणून इथे बसलीये, काय तुझ्या आयुष्यात आहे सांग बघू, तर कदाचित तू आता मला पटकन सांगायला लागशील, कारण तुला असेल की ओ पार्टनर आहे आणि विचारांची पार्टनर आहे, चल ना मग एकत्र बसून विचार करूया. ह्याच्यात कोलॅबरेटिव्ह अप्रोच येतो. आज मी तुझं काहीतरी ऐकणार, ह्याच्यात असं होतं बाई नको, मला भीती वाटते याची, मलाच भीती वाटते की जे मी तुला म्हणले की मला इथे बसायची भीती का वाटते, कारण मला बोलायची सवय नाहीये म्हणून. सो त्या पद्धतीने आम्ही त्या क्षेत्रात काम करतो. आणि आम्ही मागच्या या जुलैमध्ये ती कंपनी लॉन्च केली आणि आता आम्ही खूप लोकांबरोबर काम करतोय. मला असं वाटतं 20 पासून आमचा एज ग्रुप नाही, 2 तर 3 मुली पण आहेत. एक 16 वर्षाची मुलगी आहे जिच्या आई वडिलांबरोबर ऑफकोर्स काम करतोय. आणि 20 ते मला असं वाटतं 45-50 पर्यंत आम्ही आत्ता आमच्याकडे सगळी आमचे, मला त्यांना क्लायंट्स म्हणायला खूप वाईट वाटतं कारण ते आमचे क्लायंट्स नाही आहेत, एक्सटेंडेड फॅमिली म्हणू शकतेस, किंवा आम्ही ते पार्टनर्स आहेत. म्हणजे आम्ही त्यांचे फिलिंग पार्टनर्स आहोत, ते आमचे वेगळे पार्टनर्स आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही काम करतोय. आणि खूप चांगला आम्हाला रिस्पॉन्स आहे, कारण प्रत्येक माणसाला असं होतं की नाही बोलून बरं वाटतंय, पण इट इज नॉट जस्ट अबाउट बोलून बरं वाटतंय. त्याच्यात घडणाऱ्या प्रोसेस पण आहेत. आम्ही काही टूल्स पण देतो, आम्ही काही एक्सरसाइजेस पण त्यात देतो. इथे येऊन काय करायचं, नुसतंच बोलायचंय का 1 तास, किंवा 1 तास बोलायचंच तुम्हाला पैसे द्यायचेत का, तर तो तसा भाग नसून त्यात पुढे काहीतरी गोष्टी घडणार आहेत, त्या कशा घडवायच्या आहेत. तुमचा बऱ्याचदा तर मी बसून लोकांबरोबर त्यांचा टाइम टेबल किंवा रुटीन आखलाय दिवसभराचा, की ओके आज तुम्ही 8 वाजता उठताय, उद्या 10ला उठताय, शक्य आहे का आपण 8 ते 9 रोज उठणं. तर ते असतात की हां चालेल, 8 ते 9 म्हणल्यानंतर उठणं सोपं वाटतं, रोज 8ला उठायचं हे म्हणल्यानंतर अवघड, थोडं प्रेशर येतं. ते प्रेशर कमी करण्याचं काम आम्ही करतोय की ठीक आहे, कारण जो माणूस स्ट्रगल करतोय, जो माणूस त्रासात आहे,
त्याच्याबरोबर सल्ला उपयोगाचा नाहीये. एक्झॅक्टली. की नाही रे, होईल सगळं ठीक, हे तो एकदा ऐकेल मित्राकडनं, दोनदा ऐकेल, एका पडला त्याला असं होईल की नाहीये ठीक, मला नाही वाटत आहे ठीक उठल्यानंतर, मला उठावंसं वाटत नाहीये. मग काय करायचंय, तर मग आमच्याकडे येऊन फॉर्मली आपण एकत्र काम करायचंय, कोलॅबोरेटिव्हली काम करायचंय. आणि आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स आहे, आम्हाला खूप चांगले फीडबॅक्स आहेत. नवीन लग्न झालेली जोडपी आहे, काही कॉलेजमधनं बाहेर पडणारी मुलं आहेत, काही खूप छान त्यांचं आपण जे टिक मार्क्स म्हणतो की मला हे करायचंय ते करायचंय, ते सगळं अचीव्ह केल्यानंतर आता पैसा आहे, घर आहे, बायको आहे, पण आता काय करू आयुष्यात, हेच करत राहू, हीच नोकरी करत राहू का? मग असे काही प्रश्न पडणारी बरीच माणसं आहेत की ज्यांच्यासाठी आम्ही मिनिंगफुलनेस आयुष्याचा म्हणजे काय, लाईफ पर्पज म्हणजे काय, असं एकत्र बसून सोडवतो. याचा अर्थ तो आम्हाला सापडलाय का, तर आम्ही पण शोधतोच आहोत. हे म्हणणार नाही की मला सगळं गणित कळलंय आयुष्याचं. मी म्हणून कोलॅबोरेटिव्ह एफर्ट म्हणते की तू आणि मी एकत्र बसून तुझ्या आयुष्याबद्दल बघूयात ना सोडवून, काय होतंय, काहीतरी कळेल. अशा पद्धतीने आम्ही साईटमध्ये आता काम करण्याचा प्रयत्न करतो. मला यावरून अजून एक असा प्रश्न विचारावासा वाटतो. तू म्हणालीस थिंकिंग पार्टनर, इमोशनल पार्टनर. आता हा फार वेगळा प्रश्न आहे, म्हणजे हा अभिनय किंवा या कुठल्याही साच्यामध्ये न बसणार प्रश्न आहे की आपण आपल्या पार्टनरमध्ये सगळेच जण की तो ना माझ्यासारखाच असला पाहिजे, त्याला माझ्यासारखीच फिरण्याची आवड असली पाहिजे, त्याला माझ्यासारखीच खाण्याची आवड असली पाहिजे, त्याने माझ्यासारखंच बडबड केलं पाहिजे, तो एक्स्ट्रोवर्ट असला पाहिजे, असं प्रत्येकाच्या ज्या काही असतील की इनफॅक्ट आमच्या मूव्हीची सुद्धा टेस्ट सेम असली पाहिजे. म्हणजे मला हॉरर आवडतं, मग त्याला पण हॉरर आवडलं पाहिजे किंवा तिला पण हॉरर आवडलं पाहिजे. हे जे आपण बघतो ना की अशा पद्धतीने पार्टनर्स हे एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला मी एक असं एक थेरपी म्हणा किंवा कुठेतरी वाचनात असं आलं की आपण वेगवेगळ्या पद्धतीचे मित्रमैत्रिणी बघतो. म्हणजे मला मजा करायची आहे तर माझी मैत्रीण वेगळी आहे, करेक्ट. मला काहीतरी खूप इंटेलेक्च्युअल बोलायचं तर माझा तो ग्रुप वेगळा आहे, करेक्ट. मला बाहेर जायचं, ट्रेकिंगला जायचं तर माझं ते मित्रमैत्रिणी वेगळे आहेत. मग इथे जर आपण वेगळेपण शोधतो तर इथे आपण एकाच व्यक्तीकडून इतक्या अपेक्षा का करतो की त्याने सगळं त्याच्यामध्ये असलं पाहिजे. तुला अशा पद्धतीचे काही लोक भेटले आहेत का, आणि याच्याबद्दल तुझं काय मत आहे? कारण तुम्ही दोघं वेगळ्या क्षेत्रातले आहात, आयडियली तुम्ही सुद्धा इथे कोलॅबोरेशनच करत आहात एकत्र येऊन. ऍब्सोल्युटली. तर याबद्दल मग तू काय सांगशील? हे पार्टनर कडून असणाऱ्या अवास्तव अपेक्षा थोडक्यात कोणी असू शकतं मध्ये त्यात? मला असं वाटतं याच्यात मी आता हा जो निश्वास घेतला तसं आहे की मी एक 3 वर्षापूर्वीचे मी आठवून आता बघितलं, कारण माझं आता लग्नाला 1 वर्ष होत आलंय, आणि मी विचार करते की मी माझ्या पार्टनरकडनं अशा काय अपेक्षा ठेवतेय का, किंवा ठेवल्या होत्या का. अपेक्षा ठेवतो का, तर हो, कारण त्याच्याशिवाय नाती अनफॉर्च्युनेटली आपण नाही. मला माझ्या आईकडनंही काहीतरी अपेक्षा असणार आहेत, मला माझ्या मैत्रिणीकडनं, अगं तू माझा फोन का उचलला नाहीस ग, तुला कळत, हे आपण करतोच ना. हो हो, हे आपण नवऱ्याबरोबरही करतो. पण एका झटक्यात फोन उचलावा किंवा मला कळव का, मला असं वाटतं नात्यांची अपेक्षा आधी सेट करणं जास्त गरजेचं आहे. रादर मी जसं मला असं वाटतं, म्हणजे मी विचार करते, मी आधी लग्न करायचंय का नाही हा स्वतःला प्रश्न विचारला होता. माझ्या आयुष्यात मुलगाच नव्हता, म्हणजे डेट मी कोणाला करत नव्हते, पण माझा पहिला प्रश्न असा होता की मला लग्न करायचंय का. मग उत्तर आलं हो. मग का करायचंय, कारण मला एक कंपॅनियनशिप हवी आहे. मला आवडतं कुटुंबाबरोबर राहायला, आई वडील सासू सासरे कदाचित आले तर मला आवडतील, ही अशा पद्धतीने मी विचार केला. मग असं झालं की ठीक आहे, मग मला कुठल्या पद्धतीचा पार्टनर हवाय, असं काय आहे की जे मला पार्टनरमध्ये माझ्या असेल तर आवडेल. पण मला असं वाटतं त्यापेक्षा मी स्वतःमध्ये जास्त विचार केला, किंवा इनवर्ड ज्याला आम्ही थिंकिंग असं म्हणतो ते केलं, आणि मी म्हणले की मी कोण आहे किंवा माझे विचार काय आहेत. मला कौमुदी असं जेव्हा मी स्वतः माझा विचार करते तर माझ्यासमोर माझी इमेज काय उभी राहते, माझे मॉरल्स काय आहेत, माझे व्हॅल्यूज काय आहेत, माझा पाया काय आहे, माझे फाउंडेशनल व्हॅल्यूज काय आहेत. आणि मग मला लक्षात आलं की ओके, मला ह्या गोष्टी या माझ्या मॉरल, या माझ्या फाउंडेशनल व्हॅल्यूज आहेत, त्या पार्टनरमध्ये आहेत का दुसऱ्या, तेवढंच बघूया. मग या ज्या सगळ्या सुपरफिशियल गोष्टी आहेत ना, तुला चहा आवडतो का, मला कॉफी, मग तुला जसं तू म्हणलीस की ही फिल्म, मग तुला हॉरर बघायला आवडतं का, किंवा तुझा देवावर विश्वास आहे का, माझा नाही आहे, मग तुझा आहे का. असे जे आत्ता खूप
मला असं वाटतं ज्वलंत विषय हे होऊन बसतात, त्याला कारण तेच आहे की ठीक आहे, तुला आवडू शकतो चहा, मला आवडते कॉफी, हरकत नाही, तुला कधीतरी मी चहा बनवून देईन, नाही बनवला तरी तू तुझा बनवून घे. पण हे दोन्हीकडनं असायला लागतं आणि ही डिग्री मॅच व्हायला लागते. सो आत्ता जसं तू म्हणलीस इंट्रोवर्जन एक्स्ट्रोवर्जन हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की जो आत्ता लोकांना कळायला लागलाय की अरे असे स्वभावांमध्ये जनरली माणसं मोडली जातात. मी एक प्रचंड इंट्रोवर्टेड मुलगी आहे. तू जर मला बाहेर भेटलीस तर मला बोलताच येत नाही, मला लाज वाटते किंवा मला बऱ्याचदा प्रश्न पडतो की काय बोलायचं. हाय मी कौमुदी, कशी आहेस, मस्त, आता पुढे काय बोलू. माझं कॉन्व्हर्सेशन इथे संपतं. माझा नवरा आकाश तो एक्स्ट्रोवर्टेड आहे, त्याला गप्पा मारायला आवडतं, तो मनापासून गप्पा मारतो, त्याला तो मला ऐकायला आवडतं, त्यामुळे तू बोलायला लागलीस की मी ऐकून घेणार आहे. पण याचा अर्थ तुला माझ्याबद्दल काहीच कळणार नाही आणि तुला असेल की मागे मी बोलत होते, ही काहीच बोलली नाही. मग असं होतं की मी इंट्रोवर्टेड आहे, कारण आत्ता प्रेक्षकांना असेल एवढं बोलती, कुठे कसली आली इंट्रोवर्ट. पण माझा मूळ स्वभाव हा इंट्रोवर्टेड आहे. मला एकटीला राहायला आवडतं, माणसांमध्ये सुद्धा. याचा अर्थ मी एकुलकोंडी आहे असा होत नाही. इफ गिव्हन अ चॉईस मी माझं काहीतरी करेन, मला माझे विचार असतात, मी पुस्तक वाचत बसेन किंवा मला शांतपणे माझी कॉफी प्यायला आवडतं. मी बऱ्याचदा नाटकांना एकटी जाते, सिनेमांना एकटी जाते. हे बऱ्याचदा असं होतं की एकटी का, असं की नाही मला आत्ता कोणाची तरी गरज वाटत आहे. सो जोपर्यंत तुम्ही स्वतःला ओळखत नाही तोपर्यंत मला असं वाटतं की तुम्ही पार्टनरकडनं तुमच्या अपेक्षा काय आहेत हे तुम्ही एस्टॅब्लिश करू शकणार नाही आणि त्या मांडू शकणार नाहीत. कारण पायरीनंतर तिथे चालू होते, तू समजूनच घेत नाही, तुला हिंट्सच कळत का कळते. बरं ह्या म्हणजे तो मुलगा ज्याच्यासाठी जास्त असतात, तुला हिंट्स कळत नाहीत, नाही कळणार आहे, तुला सांगायला लागणार आहे, अनफॉर्च्युनेट. आणि हे दोन्हीकडनं आहे. त्यालाही उद्या मला काहीतरी सांगायला लागणार आहे की कौमुदी ऐक असं आहे, मला कदाचित त्याला सांगायला लागणार की नाही मला असं आवडतं. तर ही फॅक्ट आहे. ते कम्युनिकेशन बिल्ड होणं, ते रेझिस्टन्स त्यातला बाहेर पडणं, ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि मग तो अपेक्षांचा खेळ, रुसवा फुगवा हे होतच, हे होणारच आहे, असं काहीच क्लीन अँड क्लिअर नाहीये. अगदीच. आणि जसं तू सुरुवात केली होतीस की सगळ्या अपेक्षा मी माझ्या नवऱ्याकडनं नाही ठेवू शकत. तोच माझा मित्र, तोच माझा बेस्ट फ्रेंड, तोच माझा नवरा, तोच काय माझ्यासाठी टू गो पर्सन. का, मला माझी वेगळी नाती आहेत की, मला माझ्या अजूनही मैत्रिणी आहेत, माझे आई वडील आहेत, माझे सासू सासरे आहेत, माझी नवीन आयुष्यात येणारी नाती आहेत, माझे कोवर्कर्स आहेत, माझे कलिग्स आहेत, ज्यांच्याशी मी वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारते. पण घरी आल्यानंतर व्हॉट आय कॉल इज सेफ वाटलं पाहिजे, सिक्युअर वाटलं पाहिजे. दॅट इज होम फॉर मी. द फिलिंग ऑफ होम जे आपण म्हणतो, द फिलिंग ऑफ सेफ्टी ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो, दॅट इज दॅट पर्सन फॉर मी. दॅट डझंट मीन की तो म्हणजे सर्वस्व आहे. हे करू नका. आणि आत्ताच्या काळात ते करणं गरजेचं नाही आहे, कारण ते कधी 50-50, कधी 60-40 असं ते रिलेशनशिप वरती खालती होत राहणार आहे. त्या माणसाशी गप्पा मारता आल्या पाहिजेत, हा नियम पाहिजे बस. आणि मग ते विषय येतात आणि मग त्या अपेक्षाही मांडल्या जातात, ते कॉन्फ्लिक्ट पण सॉल्व्ह होतात. गप्पा मारायला शिका त्या माणसाबरोबर, बोलण्यातून सगळं सॉल्व्ह होतं. मला याच्याबरोबर मजा येते, हो येते, पण ही मजा तुला आयुष्यभर येणार आहे का. हा करेक्ट. तुला येत राहणार, कारण तो बदलणार आहे उद्या आणि तूही बदलणार आहेस. बरोबर. कारण मी जसं सुरुवात केली की माझे आता व्हर्जन्स आहेत ग, मी काय 5.0 आहे, पण तो कदाचित 2.0लाच आहे. पण दॅट डझंट मीन 2.0 कमी आहे. ही इज ॲट द बेस्ट व्हर्जन ऑफ हिज लाईफ. हे आपण समजून घेऊयात. पण उद्या तो 3ला जाणार आहे, जेव्हा तू कदाचित 4ला असशील, मग तो कॉन्फ्लिक्ट होईल. ती फक्त आपण शक्यतांवर जगलं पाहिजे, पॉसिबिलिटीजवर जगूयात. फार असं हेच ते असं नको. मला आता या पॉडकास्टची सगळ्यात जास्त भीती तीच आहे, रील कट होणार, 3 सेकंद काहीतरी बाहेर येणार, गेली किंवा काही. आपण चांगले रील्स कट करू, याच्यातले चांगले शॉर्ट्स घेऊया आणि पूर्ण वाक्य, हाफ सेंटेन्स. पण मुद्दा तोच आहे, चांगलं ज्याला आपण म्हणतोय तेही बाहेर असं होणार आहे की
आली मोठी शहाणी, ही आता शिकवणार का? पण मला असं होतं की हो, त्यांचाही मुद्दा व्हॅलिडच आहे की माझं वय, मी अजून एवढंच आयुष्य जगली आहे. लिटरली मला याची जाणीव की मी एवढंच आयुष्य जगली आहे. त्याच्याच भरोसे मी जे काय आता मतं मांडते ती मांडते, ती बरोबर असतील किंवा ती चूक असतील, मी शिकून घेईन, पुढे जाऊयात. मग आणि तोच एक ऑप्शन आहे का, त्याच्या पलीकडे आपण काही करू शकत नाही. करेक्ट. आता पण थोडंसं परत नाटकांकडे येऊयात किंवा अभिनयाकडे येऊयात, की तू नाटकांमध्ये लहानपणापासून काम करतेस, भारतात केलेलं आहेस, महाराष्ट्रात केलेलं आहेस आणि अमेरिकेतही केलेलं आहेस. इकडचा आणि तिकडचा दोन्हीकडे तुझा अनुभव कसा होता आणि काय फरक मुळात जाणवला? बापरे, त्यासाठी एकच आहे की मी अमेरिकेत आतापर्यंत एकच नाटक केलंय, जे मी आता यावर्षी केलं. भारतात मी ऑफकोर्स महाराष्ट्रात लहानपणापासून काम करत आली आहे. जी काही माझ्याकडे आता मी स्वतःला समृद्ध मानते ते मला या रंगभूमीने दिलं. बरोबर. माझं रंगभूमीवर मनापासून प्रेम आहे, मनापासून प्रेम. म्हणजे मला आवर्जून सांगायला आवडेल, मी संगीत देवबाभळी आत्ता मागच्या आठवड्यात दुसऱ्यांदा बघायला गेले. याआधी मी ते 3 वर्ष आधी बघितलं होतं. माझ्या नवऱ्याला घेऊन गेले नाटक बघायला आणि मी ढसाढसा पुन्हा त्या नाटकात रडले. मला ते इतकं नाटक आवडतं. मी त्या दोघींना मागे भेटायला गेले. मी त्यांनाही म्हणले की मी खरं तर रडणाऱ्यातली नाही आहे, मी एवढं एक्सप्रेस करत नाही, मला आता शब्द नाही आहेत, पण नुसता तो अनुभव इतका समृद्ध करणारा होता. आणि असं वाटतं की काम करायचं असेल तर ते असं करायचं आणि इथपासनं वरतीच करायचं. बरोबर. ती त्यांनी तो सेट केला आहे, तो बेंच बाउंड्री त्यांनी तिथे ठेवलेली आहे. ह्याच्या वरती करा, हे करायचंय. माझ्या नवऱ्याला म्हणलं, मला जर कधी बघितलं ऑन स्टेज तू काम करताना, तर मला हे आणि ह्याच्या पुढे काम करायचंय. त्या वास्तूमध्ये पण मी तेच म्हणत होते की चुकून वास्तू जर तथास्तू म्हणत असेल, तथास्तू म्हणत वास्तू तर ते माझ्यासाठी होईल. पण मी खूप जे काही मी शिकले ते मला असं वाटतं या रंगभूमीने मला खूप शिकवलंय. मी नागपुरात खूप काम केलं, मी पुण्यात खूप काम केलंय, मुंबईत ऑफकोर्स प्रयोग होतात, दिल्लीला जाऊन नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये काही प्रयोग करण्याची संधी मिळाली. आपल्यातला आणि US किंवा अमेरिकेत काय फरक आहे, हा जो तू प्रश्न मला विचारलास, मला असं वाटतं की खूप इंटरेस्टिंग पद्धतीने काय पद्धतीने आपण एकमेकांकडे बघतो, ह्याच्यातनं तिथली रंगभूमी ही डिफाईन केली जाते. फॉर एक्झाम्पल, म्हणजे अगदी सोपं करून सांगायचं झालं तर आपण तिथे ब्रॉडवे आपण बऱ्याचदा ऐकलेलं आहे की तिथे ब्रॉडवेचे शोज असतात. मी न्यूयॉर्कपासून जवळ राहते, न्यूयॉर्कमध्ये असते. सो ब्रॉडवे म्हणजे एक मोठं ऑडिटोरियम, मोठं स्टेज, जिथे गेली कितीतरी वर्ष एकच नाटक होत आहे रोज. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल लायन किंग सारखं जे तिथे नाटक आहे, ते एका थिएटरमध्ये गेली 50 वर्ष, त्या थिएटरमध्ये रोज संध्याकाळी 7 वाजता तो शो असतो. बाकी तिथे काहीच होत नाही. आपण कसं नाटक घेऊन प्रत्येक प्रत्येक थिएटर, आज काय यशवंतरावचा प्रयोग असेल पुण्यात, दुसऱ्या एका भागात असेल, कुठेतरी वेगळीकडे असेल, तिकडे त्या थिएटरमध्ये तुला नाटक बघायचं असेल तर तुला तिथे जावं लागेल. तू काय आता नागपुरात आहेस तर तुला पुण्यातलं जर हे नाटक बघायचं तर तुला तिकडे जायला लागेल. आणि हे मला असं झालं की हे नवीन आहे, रोज तिथे सातत्याने तो प्रयोग होत राहणं इतके वर्ष, हे खूप अवघड आहे. आपल्याकडे आता प्रशांत दामले सर यांनी इतक्या नाटकांचे प्रयोग केलेले आहेत, पण ते प्रत्येक गावागावात जाऊन प्रयोग करतायत. प्रत्येक वेळेला त्यांच्यासाठी पडणारा लाईट हा आज इथनं पडणार आहे, उद्या कदाचित इथनं पडणार आहे, कारण थिएटरनुसार त्याचे डायनॅमिक्स बदलणार आहेत. तिकडे होणाऱ्या थिएटरचं तसं नाहीये. तिकडे होणाऱ्या थिएटरमध्ये हा लाईट आता इथं आहे ना, तो फिक्स्ड आहे, तू ठरव तू कुठे असणार आहेस. मला असं वाटतं हे कलाकारांसाठी खूप वेगळ्या पद्धतीने होतं, किंवा तिथे ऑफकोर्स टेक्निकल गोष्टी खूप वेगळ्या आहेत. पुढे आहेत का मागे आहेत का अशा पद्धतीने मी त्याकडे बघत नाही, कारण मला असं वाटतं की त्या वेगळ्या आहेत, खूपच प्रमाणात वेगळ्या आहेत. आपल्याकडे पण संहितेला खूप महत्त्व आहे, तिकडेही संहितेला महत्त्व आहे, खूप महत्त्व आहे. कलाकारांचं काम, ज्या शिस्तीने काम तिकडे खूप जास्त प्रमाणात होतं. आणि मी अजून एक फरक काय आहे हा एव्हिडेंटली आठवण्याचा खरं तर प्रयत्न करते. मी आत्ता प्लेस करते की असं काय मला जाणवलं की मला असं वाटतं हेच एक गोष्ट की जी सगळ्यात महत्त्वाची आहे, की म्हणजे तिथे ते नाटक फिरत नाही, ते एका रंगभूमीवर एका स्टेजमध्ये असतं.
तुम्ही येऊन ते बघायचं असतं. तुम्ही कुठनंही US मध्ये कुठेही असाल तरी तुम्हाला ते बघायचं असेल तर त्या थिएटरमध्ये यायला लागेल. आपल्याकडे आपण नाटक प्रत्येक ठिकाणी घेऊन जातो. या दोन्ही गोष्टींची खूप वेगवेगळी मजा आहे. मला एक जस्ट आउट ऑफ क्युरिओसिटी हा प्रश्न आहे. आपल्याकडे जनरली नाटकं चालतात, म्हणजे हल्ली तर मी म्हणेन की खूप चांगले दिवस आहेत नाटकांचे. भरपूर टचवूड भरपूर नाटकं येतात आणि छान चालतात नाटकं, हाऊसफुल होतात. तिकडे जर एकच नाटक अशा पद्धतीने असेल तर रोज हाऊसफुल होतं का? हो. हा म्हणजे हा फार बालबोध प्रश्न आहे, पण गर्दी असते. म्हणजे मला बऱ्याचदा शेवटच्या रांगांमधनं तिकीट काढायला लागलंय. इतकी ती तुडुंब. तिथेही नाटकाचं खूप चांगलं कल्चर आहे. एव्हरीडे सेम नाटक. येस. अरे बापरे. आपण जसं म्हणतो ना की नाटकाची बैठक असायला लागते. नाटकाला नाटक जाऊन बघणं यासाठी एक विचार असावा लागतो. प्रत्येक आज तुझ्या घरातल्या शेजारचा माणूस नाटकाला जाईल का? तो पिक्चरला जातो, प्रेफर करतो. करेक्ट. की मी पिक्चर जाऊन बघतो. अरे पण तो नाटक पण बघ की. त्याचंही आता आपण ट्रेलर करतो, त्याचेही आपण टीजर्स करतो, त्याची जाहिरात पण इंस्टाग्रामवर दिसते, तुला सिनेमाची जाहिरात पण इंस्टाग्रामवर दिसते, त्याचेही ट्रेलर असतात, त्याचेही टीजर असतात. मग मला कायम हा प्रश्न पडतो की मग आपल्या शेजारचा व्यक्ती सिनेमा का प्रेफर करतोय, तो नाटकाला का नाही जाते? जर दोन्ही सायमल्टेनियसली त्याला दिसते. पेपर उघडल्यानंतर त्याला सिटी प्राईड मधले शोज दिसणार आहेत, त्याला यशवंतरावला लागलेले पण नाटकांचे आहेत, तरी ते म्हणते नाही चल इथे जाऊ. बरं, तिकीट दरही आता साधारण कमी जास्त प्रमाणात सिमिलर आहेत. मग ते का घडतंय? तर नाटकाला जाणं ह्याचा कुठेतरी संस्कार असायला लागतो. एक अशी कलाकृती की जी प्रत्यक्ष लाईव्ह आपल्यासमोर घडणार आहे, ती जाऊन बघणं हे कुठनं तरी हे सुरू व्हायला लागतं. तो काय म्हणूयात, संस्कार हाच शब्द आहे किंवा ती तालीम असते, ती सवय असते की चला जाऊन लाईव्ह गाणी ऐकूयात, चला जाऊन लाईव्ह कार्यक्रम बघूयात, चला जाऊन लाईव्ह नाटक बघूयात. ते तिथून कुठेतरी सुरू होतं आणि त्यामुळे तो संस्कार तिकडे पण आहे. US मध्ये पण मी अनुभवला आणि त्यामुळे तिथे तुडुंब गर्दी होते. आपण जसे प्रयोग झाल्यानंतर इथे आपल्याला विंगेत येऊन मागे कलाकारांना भेटतात, ते मी तिथेही अनुभवलं की मागे येऊन लोक भेटतात आणि म्हणतात की जे काय त्यांचे फीडबॅक आवर्जून मनापासून भरभरून कौतुक करतात. त्यांना काही आवडलं नाही, काही प्रश्न पडले नाही, काही सूचना द्यायच्या असतील त्या आवर्जून देतात. बरं. सो ते सगळं खूप सिमिलर आहे आणि मला असं झालं की हेच तर हवं आहे एखाद्या कलाकाराला. म्हणजे हे सगळं तू तिथे अनुभवलंस नाटकांमध्ये आणि मला खूप मजा आली. तिथे कुठलं नाटक केलं होतंस तू? मी गॉड ऑफ कार्नेज हे नाटक केलं होतं, प्रायोगिक रंगभूमीचं. यास्मिना रेझा ही त्याची मूळ लेखिका आहे, फ्रेंच रायटर आहे. एक अप्रतिम, तुला योगायोग सांगते मी, बहुतेक पहिल्यांदा सांगणार आहे. मी माझ्या मित्रमैत्रिणींना माहिती आहे, मी जेव्हा US मध्ये गेले, माझा नवरा US ला असतो, मी इथेही काम करते, मी तिथेही काम करते, काही महिने मी तिकडे असते, काही महिने मी इकडे असते. सो मी पहिल्यांदा जेव्हा US ला गेले, तिकडे जाण्यापूर्वी इकडे उच्छाद असं जर नाटक माहिती असेल त्याचा प्रयोग लागला होता. ती सगळी माझ्या ओळखीची मंडळी आहेत आणि माझं खूप वर्ष ते बघायचं राहून जात होतं. अरे आता US ला गेल्यावर परत बघणं होणार नाही म्हणून मी पटकन उच्छाद बघायला गेले आणि अत्यंतिक अप्रतिम ते नाटक आहे उच्छाद. सगळी माझी ओळखीची मंडळी ते अप्रतिम कामं करतात. मी US मध्ये लँड झाल्यानंतर मला याच्या ऑडिशनचा कॉल आला. त्या नाटकाचं मी नाव बघितलं, म्हटलं गॉड ऑफ कार्नेज हे ऐकल्यासारखं वाटतंय, कुठे ऐकलंय, काहीतरी रेफरन्स आहे याचा. म्हणून मी ती स्क्रिप्ट उघडली त्यांची, गॉड ऑफ कार्नेज या नाटकाची, तर ते उच्छाद आहे. अरे बरं. सो ओरिजिनल जो फ्रेंच प्ले राईट आहे त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन हे गॉड ऑफ कार्नेज आहे. गॉड ऑफ कार्नेजचं इंग्लिश मराठी नाट्य रूपांतर हे उच्छाद आहे. आणि मी बेसिकली उच्छाद या नाटकात US मध्ये काम केलं आणि मी तिथल्याही सगळ्या कलाकार मंडळींना आणि तिथल्या आमच्या संस्थेला तेच सांगत होते की मला असं वाटतं ही मजा आहे की एक फ्रेंच नाटक आहे, एक फ्रेंच प्ले राईट आहे, त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन आणि योगायोग म्हणजे एकाच दिवशी एकाच तारखेला मी तिकडे गॉड ऑफ कार्नेज हा प्रयोग करत होते आणि पुण्यात उच्छादचा प्रयोग. आणि मला असं झालं की ही ताकद आहे आणि मला हे अनुभवायचंय की प्ले राईट चांगला आहे, तुमचं अडॅप्टेशन खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही 2 कल्चरमध्ये करू शकलात आणि प्रयोग होत आहेत आणि प्रयोगांना तुडुंब गर्दी आहे. अजून काय पाहिजे कलाकार, अजून काय पाहिजे, खरंच आहे. सो असं ते होतं आणि खूप इंटरेस्टिंग भूमिका आहे त्याच्यात. ॲनेट नावाची, ऑफकोर्स ॲनेट राले असं ते पात्र होतं आणि ते मी करत होते.
पण मला मजा अशी आली की मी उच्छाद बघून गेले होते. मला असं होतं की ओके मी हे पाहिलंय पण इकडे वेगळंच आहे, कारण कल्चरल डिफरन्स आहे ना. डिफरन्स. तो फरक तिकडे आणणं मुळात आपल्याकडे आपण आवडीने मदत करतो. उद्या जर एखाद्या आजी तुला पायऱ्या उतरताना दिसल्या तर तू काय म्हणते, आजी पिशवी द्या तुमच्या हातातली, तुम्ही उतरा. तिकडे तुम्हाला विचारायला लागतं मे आय हेल्प यू. मग ती व्यक्ती रिजेक्ट करू शकते, ती म्हणते नो. मग आपण उभं राहायचं असतं, आपण नाही ती पिशवी घेऊ शकत त्यांच्या हातातनं. आणि हे माझ्यासारख्या मुलीला इतकं अवघड आहे की जिला मदत करायला इतकं मनापासून आवडतं. पण हा फरक आहे, तो समजून घ्यायला, तो आत्मसात करायला खूप वेळ लागला. बरोबर. आणि तुम्ही मला असं वाटतं की तुम्ही जिथे जाल तिथल्या काही गोष्टी असतात, तिथले काही नियम असतात, त्या पद्धतीने राहिला तर तुमचं आयुष्य जरा बरं असतं. सो हा तो कल्चरल डिफरन्स आहे की जो मी आता अनुभवतेय, शिकतेय. तू काही परफॉर्म करू शकतेस त्याच्यातलं थोडंसं? अगदी म्हणजे 2-3 वाक्य, म्हणजे कशा पद्धतीने तिकडे केलेस हे कलाकारांना कळावं, हे प्रेक्षकांना कळावं. मला असं वाटतं तसं काही बदल कामातला बदल फारसा होत नाही, कारण शेवटी आपण जे काम करतो ते तसंच आहे. आणि मी हे तिथे जेव्हा माझं सिलेक्शन झालंय, ते ऑफर लेटर सारखं एक मेल आली मला की तुझं सिलेक्शन झालंय या पात्रासाठी आणि हे आम्हाला तू करायला हवंयस. तेव्हा मी जाऊन त्यांना जेव्हा भेटले तेव्हा मी त्यांना हा प्रश्न विचारला की माझा ॲक्सेंट वेगळा आहे, रंगाने मी दिसते वेगळी, कारण माझ्याबरोबर जी सगळी टीम होती ती अमेरिकन कलाकारांची होती. त्याच्यात मी जे काम करते ते नवरा बायकोचं होतं, जे अमेरिकन मुलीचं मी काम केलं होतं. तर मला हा मनापासून त्यांना प्रश्न होता की तुम्ही कसं काय मला हे काम दिलंय, मी अमेरिकन कुठेच दिसत नाही, तर मला कसं काय तुम्ही हे कन्व्हिन्स करणार आहात आपल्या प्रेक्षकांना की हीच ती मी आहे. आणि माझा ॲक्सेंट इंडियन ॲक्सेंट आहे, तिथली अमेरिकन ॲक्सेंट हे खूप वेगळं होतं. तर ते म्हणले की नाही, आम्ही शेवटी काम बघणार आहोत, इथे आलेली माणसंही तुझं काम बघणार आहेत आणि त्यावरून तुला जज करणार आहेत. तुझी ऑडिशन चांगली होती आणि आम्हाला असं वाटतंय की प्रेक्षक तुला स्वीकारतील, तर करून बघूयात. आणि मला असं झालं की हा ओपननेस किती इंटरेस्टिंग आहे आणि आजच्या काळात तो किती महत्त्वाचा सुद्धा आहे की ज्या वेळेला आपण ऑलरेडी खूप विचारांनी, खूप गोष्टींनी आपली मतं ठरवून टाकतो, हेच योग्य, हेच काय, जे जे ठरवलंय तेच माझं योग्य आहे. मी काल मला हे वाटत होतं, आज मला हे वाटतंय. हा ओपननेस, ही जर्नी एक्सेप्ट करणं हे किती गरजेचं आहे, तो ओपननेस तिकडे होता आणि मला खूप बरं वाटलं. त्यामुळे मला ती संधी मिळाली. सो म्हणून मी येते याच्याकडे की मला असं वाटतंय की काम त्यामुळे वेगळं फारसं नसावं, कारण काम मी ज्या इथनं शिकून गेली आहे. आणि मी त्यांना तेच, मला तिथला ओपननेस याही बद्दलचा वाटला की ते त्यांना मी जेव्हा बायोडेटा दिला ते अख्खा बायोडेटा वाचून आले होते. आणि मी त्यांना म्हणलं की जसं की तुम्हाला कसं जाणणार आहे मी दिसते वेगळी, मी बोलते वेगळी. ते म्हणले अगं तुझा हा जो बायोडेटा आहे ना, त्यांच्या 6 लोकांचा अख्खा बायोडेटा केला तरी तुझा त्याच्यापेक्षा जास्त आहे. एवढंच आहे की हे काम आम्ही नाही पाहिलंय, याचा अर्थ तू ते काम केलेलं नाही आहेस असं नाही आहे ना, तू कुठेतरी तर हे काम केलंयस, त्या वेगळ्या देशात केलंयस. ठीक आहे, आज आमच्याबरोबर करून बघ, कदाचित आम्हालाही तुझ्याकडनं काहीतरी मिळेल, तुला आमच्याकडनं काहीतरी मिळेल. मला असं वाटलं ही ती मजा आहे. आणि सो काम मला असं वाटत नाही मी आत्ता करून दाखवू शकेन, कारण ते खूप सिमिलर आहे. मी आपल्याकडनं शिकलेल्याच गोष्टी तिकडे घेऊन गेली आहे. मी तिकडेही फक्त मराठीबद्दल लोकांना सांगतेय, कारण मला असं वाटतं की ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, माझी जबाबदारी आहे की मी आपलं कल्चरही तिकडे घेऊन जावं आणि ते पुढे न्यावं आणि तिथल्याही काही गोष्टी शिकाव्यात. आणि ही सांगड घालायला मला आवडेल दोन्ही देशांमधली. वा. आणि एक लास्ट क्वेश्चन तुला असा की बिंग ॲक्ट्रेस आणि बिंग एक सायकोलॉजिस्ट, तुला तुझे नेक्स्ट काय प्लॅन्स आहेत, तुला कशा पद्धतीने पुढे वाटचाल करायला आवडेल? हा खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे खरं तर. मला असं वाटतं की मी जसं म्हणले की मला खरंच खूप मनापासून शिकायचं आहे. मला असं वाटतं की अजून मला फक्त एवढूसाच अनुभव आहे, माझं शिक्षण अजून एवढूसच आहे, मी अजून एवढंसच जग बघितलेलं आहे. त्यामुळे मला खूप नवनवीन गोष्टी ट्राय करून बघायच्या आहेत, जेणेकरून मला असं कळेल की ओके हे कदाचित मला आवडतंय. माझं अजून मत कुठल्या तरी गोष्टींबद्दलचं ठरलेलं नाही. बरोबर. ते ठरवण्यासाठी मला असं वाटतं की मला खूप गोष्टी अजून अनुभवून बघायच्या आहेत की हेही केलंय, ते केलं आणि मग मी ठरवलं की ओके नाही मला हे करायचंय किंवा हे मला आवडतंय. एक्सप्लोर करायचंय.
सो मी अजून त्या खूप एक्सप्लोरेटरी फेजमध्ये स्वतःला मला राहायला आवडेल, दोन्ही क्षेत्रांमध्ये, सायकॉलॉजी काय किंवा अभिनय काय. खूप माध्यमांमध्ये मी अजून काम नाही केलंय असे मला वाटतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी वेबसिरीज आता एक ऑफकोर्स केली मागच्या महिन्यात, ती आता येईल इव्हेंच्युअली, पण ती माझी पहिली वेबसिरीज होती. बरं. सो मला असं झालं की अजून मी कदाचित हिंदी क्षेत्रात काम नाही केलंय, मी अजून अमेरिकेत जाऊन काय अजून तिथल्या कॅमेरासमोर अजून काम नाही केलेलं आहे. सो मला असं होतं की अजून केवढं करायचंय. त्यामुळे मी आत्ता खूप मला फक्त ओपन राहायचंय. जे मी शिकलीये ते एक अनलर्निंग ही जी प्रोसेस आपण म्हणतो ती जर करायचं काम पडलं तर मला तेही करता यायला हवंय आणि नवीन स्किल सेट घेत राहायचंय. ते आपण तलवारीला धार लावत राहतो ना, बरोबर. मला तो गंज नाही चढू द्यायचा आहे कुठल्याच बाबतीत. आणि माणसांबद्दल शिकत राहायचंय, माणसांचं ऐकत राहायचंय. माणसांकडे देण्यासारख्या खूप गोष्टी असतात, कधी कधी चांगल्या असतात, कधी कधी वाईट असतात. ऑफकोर्स आपण देवाकडे हीच प्रार्थना करतो की चांगलेच अनुभव यावे. तेच मला वाटतं की माझ्या आयुष्यात चांगलेच अनुभव यावेत. पण मला सक्षम करत राहावं देवाने, मी सक्षम होत राहावं आणि खूप माणसांना त्यांचे विचार ऐकून घेण्याची संधी मला मिळावी, सायकॉलॉजी पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा, ॲज अ काउन्सिलर किंवा थेरपिस्ट किंवा पार्टनर्स म्हणून सुद्धा. आणि मला पुढे जात राहायचंय. पुढे जात राहणं ही खूप फिलॉसॉफिकल कॉन्सेप्ट आहे असंही मला वाटतं. काल मी होते त्यापेक्षा मी आज पुढे आहे का मला माहित नाही. ही खूप फिलॉसॉफी आणि खूप प्रीची आणि इंस्टाग्रामवरचे कोट्स वाचतो तसं त्याला आहे. पण या मला शिकत राहायचंय रोज नवीन काहीतरी, एक नवीन किंवा वेगळं. करेक्ट. कारण नवीन आवडेलच असं नाही, त्यामुळे वेगळं की जे केलंय. आता डेली सोपमध्ये आम्ही काम करतो तर लोक अनेकदा विचारतात तुम्हाला कंटाळा नाही का येत, रोज तुम्ही 4-4 वर्ष ती मालिका करता. मला वाटतं नाही येत कंटाळा, कारण रोज आम्ही काहीतरी वेगळं करतोय, नवीन करतोय का, तर असं नाहीये. तेच माध्यम आहे, तीच मी आहे, तेच पात्र आहे जे मी गेली 4 वर्ष करते, पण काहीतरी वेगळं करतोय. सो वेगळं युनिकनेस काहीतरी आवडेल करून बघायला. म्हणजे अभिनयातलं आणि नात्यांमधलं वेगळे पण तुला थोडक्यात शोधायला आवडेल असं म्हणायला हरकत नाही. कारण मला असं वाटतं की मी रोज वेगळी असणार आहे आणि तो बदल दुसऱ्याला जर काय म्हणूयात त्याला अनुभवायला लागणार असेल तर तोही माणूस बदलणार आहे. त्यामुळे माझ्यातही काहीतरी ते देवाणघेवाण आहे, ती कोलॅबोरेटिव्ह प्रोसेस आहे. आज मी जसं म्हणलं ते 50-50 आहे, ते रोज बदलत राहणार आहे. सो हालत राहिलं पाहिजे, हार्टलाईन सारखं काहीतरी वर खाली जात राहिलं पाहिजे. आज वर आहे, उद्या खाली आहे, आज वर आहे, ते बरोबर, पण जात राहील. आता ना अभिनेत्रीपेक्षा सायकोलॉजिस्ट बोलली. जसं परफेक्ट सायकोलॉजिस्ट बोलली आता, जे काही होतं ते. पण खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून, मजा आली. आणि एकच नाही ग, म्हणजे फक्त अभिनय नाही, आपण वेगवेगळ्या विषयांबद्दल बोललोय की सायकोलॉजी बद्दलही बोललोय, नात्यांबद्दलही बोललोय, वेगळ्या देशांमधल्या नाटकांबद्दल बोललोय. त्यामुळे सगळ्या गोष्टी एका पॉडकास्टमध्ये आलेल्या तसं म्हणायला हरकत नाही. आणि फार मनमोकळेपणाने फार गोड छान उत्तरं दिली असते तुझ्यासारखी. त्यामुळे थँक्यू सो मच. होती का नाही माहित नाही, काय काही होती म्हणजे ठीक आहे, लोक म्हणतील येस. पण थँक्यू सो मच, तू आलीस, तुझा एवढा वेळ दिलास, मनापासून आभार. आणि इतकं छान तू बोललीस की आता मला वाटतं की तुमच्या दोघांचा पॉडकास्ट आपण घेऊया. मग त्याच्यामध्ये कदाचित तो जास्त बोलला आकाश तरी हरकत नाही. डेफिनेटली आपण ट्राय करूयात. येस. तुम्हा प्रेक्षकांना हा पॉडकास्ट कसा वाटला हे नक्की सांगा, तुमचे अभिप्राय आम्हाला नक्की कळवा आणि पुढचा पॉडकास्ट याची वाट बघा. धन्यवाद.